आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री फडणवीस आज मंत्रालय सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक घेणार। मंत्रालयामध्ये बायोमेट्रिक सुरक्षा यंत्रणा उभारण्यात येणार। आंदोलनामुळे अतिरिक्त सुरक्षेत वाढ होणार। मंत्री अतुल सावेंनी पदभार स्वीकारला तर अतुल सावे यांच्याकडे दुग्धविकास मंत्रिपदाची जबाबदारी। ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून विकासासाठी प्रयत्न करू, मंत्री सावेंची प्रतिक्रिया। उजनीतून सोलापूर जिल्ह्यातील शेतीला पाणी सोडण्याचा निर्णय रखडला तर पालकमंत्री निवड न झाल्यानं कालवा सल्लागार समितीची बैठक सुद्धा रखडली। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट। आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळीला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केलं। कल्याण कोर्टाबाहेर आरोपी विशाल गवळीच्या निषेधार्थ आंदोलन। आंदोलनकर्त्यांकडून जज साहेब इंसाफ करो, बेटियों के हत्यारों को फांसी दो अशा आशयाचे बॅनर्स। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कल्याण कोर्ट परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तर कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक। महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी आता पोलीस ऍक्शन मोडवर। कल्याण परिमंडळ 3 मधील 8 पोलीस ठाण्यांमध्ये विशेष कक्ष सुरू करणार। राजगुरुनगर अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी तर आरोपीची पुण्यातल्या येरवडा कारागृहामध्ये रवानगी। आरोपीनं खावच्या आमिषामुळे 2 चिमुकल्यांवर अत्याचार करून केली होती हत्या। जळगावच्या पाळधी गावामध्ये 2 गटातील वादाचं प्रकरण तर संचारबंदीचा आज दुसरा दिवस। आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू राहणार।